नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 16 एप्रिल 2026 वार गुरुवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। जगताना नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा ठेवा, कारण यश सहजासहजी मिळत नाही। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथील एका संतापजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीचे लैंगिक शोषण केले आणि एवढ्यावरच न थांबता तिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। या प्रकरणातील मुख्य आरोपी अहमद अयान हा पीडित मुलींना अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका नामांकित रेसिडेन्सी मधील फ्लॅटवर घेऊन जात होता। धक्कादायक बाब म्हणजे या फ्लॅटच्या 3ऱ्या मजल्यावर नेऊन तो मुलींवर अत्याचार करीत असे। हा फ्लॅट भाड्याने किंवा वापरण्यासाठी घेण्याकरिता तो आपल्या मित्राला प्रत्येक वेळी 500 रुपये मोजत असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला असून तिथून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। तपासादरम्यान अशीही माहिती समोर येत आहे की या ठिकाणी अनेक वेळा वेगवेगळ्या मुलींना आणले जात होते। काल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी आणि चौकशी केली आहे। या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास आता पोलीस करीत आहे। अमरावतीच्या परतवाडा येथील तरुणीचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। या प्रकरणाची आता राज्य अल्पसंख्याक आयोगाने गंभीर दखल घेतली असून आयोगाची एक विशेष टीम आज अमरावतीत दाखल झाली आहे। या टीममधील सदस्यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन प्रकरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती घेण्याकरिता आणि पीडित तरुणींना न्याय मिळवून देण्याकरिता आयोग आता सक्रिय झाला आहे। यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना महिला बाल कल्याण विकास अधिकारी तथा अल्पसंख्याक समिती सदस्य मुस्ताक खान पठान यांनी सांगितले, माननीय अध्यक्ष प्यारे खान अल्पसंख्यक आयोग, इन्होंने कल एक दौरा गठित किया था। उसके माध्यम से विशेष कार्य अधिकारी के रूप में मैं यहाँ पर आया हूँ। हमारे साथ में यहाँ की जो अमरावती की लोकल जो महिला बाल विकास की टीम है, जिला बाल संरक्षण कक्ष है, वो लोग साथ में है। अभी हम लोग माननीय उप जिलाधिकारी साहब और जिलाधिकारी साहब से मिलकर आगे का शेड्यूल बताया है। अभी हम लोग एसपी साहब के पास जाने वाले हैं, एसपी साहब से चर्चा कर प्रॉपर परतवाड़ा जाने वाले हैं। जो भी अध्यक्ष साहब के मार्गदर्शन में आज उनको रिपोर्ट किया जाएगा, सारी जानकारी आपको अल्पसंख्यक आयोग के अध्यक्ष प्यारे खान सर देंगे। कितने लोगों की टीम आई है यहाँ पे आपके साथ? अल्पसंख्यक के कितने लोगों की टीम आई है? दो लोगों की टीम है यहाँ पर। लोकल जिला बाल संरक्षण अधिकारी अजय डबले सर हमारे साथ में, और जिला महिला बाल विकास अधिकारी गट सर भी साथ में। लोकल हम महिला लॉ ऑफिसर और महिला ऑफिसर को भी साथ में लेके जाने वाले। यहाँ की लोकल महिला बाल विकास की टीम के साथ में हम लोग अल्पसंख्यक विकास विभाग, अल्पसंख्यक माइनॉरिटी डिपार्टमेंट साथ में वर्कआउट कर रहा है। बड़ा साहब, क्या आप विक्टिम से मिलने वाले हैं? अभी कुछ भी नहीं, अभी हम लोग जाकर चर्चा करेंगे, बाद में फिर आपको सारी जानकारी अल्पसंख्यक आयोग के अध्यक्ष प्यारे खान सर देने वाले हैं। परतवाड़ा हम लोग जाने वाले हैं। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अमरावती शहरातील राजपूत ढाब्याच्या समोर असलेल्या पंकज सुभाषराव सावरकर यांच्या फार्म हाऊसला 16 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची माहिती मिळाली। ही माहिती अग्निशमन अधीक्षक अजय पंधारे यांनी दिल्यानंतर तातडीने
केंद्र प्रमुख प्रेमानंद सोनकांबळे आणि पाळी प्रमुख सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. फायर रॉली तसेच गाड्यांच्या सहाय्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल 2 ते 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर ही आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. मात्र या आगीत अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. अमरावती शहराच्या समस्यांवर आता खुद्द महानगरपालिका आयुक्त ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. सिटी न्यूजने सुरू केलेल्या 22 प्रभागांच्या हेल्थ चेकअप मोहिमेमुळे मनपा प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी आता स्वतः रस्त्यावर उतरून शहराची पाहणी करायला सुरुवात केली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, ठिकठिकाणी पडलेले कचऱ्याचे ढीग आणि प्रलंबित नागरी समस्या लक्षात घेता आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी शहराच्या विविध भागांचा दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजेच इरविन चौकातून झाली. त्यानंतर IMA हॉल, कॅम्प परिसर, सायन्स कोर मैदान आणि मालवीय चौकापर्यंत आयुक्तांनी प्रत्येक कोपऱ्याची बारकाईने पाहणी केली. खापाडे बगीचा, बस स्टँड रोड आणि राजकमल चौक परिसरात असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. हे आयुक्तांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ हे अतिक्रमण हटविण्याचे कडक निर्देश दिले. विशेषतः अंबादेवी मंदिर ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळापर्यंत रात्रीच्या वेळी लागणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आता प्रशासनाच्या रडारवर आहे. केवळ कारवाईच नाही तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी आणि सुविधेसाठी प्रशांत नगर उद्यानाचा विकास आणि शहरात खाऊगल्ली सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. कचरा व्यवस्थापनात कसूर करणाऱ्या ठेकेदारांना आणि कामचुकार अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट बजावले आहेत की कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने कंबर तर कसली आहे, पण आयुक्तांनी अमरावतीकरांनाही आवाहन केले की कचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडीतच द्यावा. आता पाहायचंय की आयुक्तांच्या या ऍक्शन मोड नंतर शहराचं चित्र किती बदलतं. अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत चालली आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमान 43 अंशापर्यंत पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागतो तर दुपारपर्यंत परिस्थिती अत्यंत गंभीर बनते. गरम वाऱ्यांच्या झळा, वृद्ध नागरिक आणि मजूर वर्गाला सर्वाधिक त्रास सहन करावा लागतंय. बांधकाम मजूर, रस्त्यावर काम करणारे कामगार आणि फेरीवाले यांना उन्हात काम करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. उष्णतेपासून दिलासा मिळवण्याकरिता नागरिक मोठ्या प्रमाणावर थंड पेयांकडे वळले आहेत. शहरातील विविध भागांमध्ये उसाचा रस, निंबू सरबत, ताक आणि लस्सीच्या गाड्यांवर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः उसाच्या रसाच्या गाड्यांवर दिवसभर रांगा लागत आहे. दरम्यान आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत. उष्माघाताचा धोका वाढत असल्याने दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरावे आणि हलका आहार घ्यावा असे सांगण्यात आले आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शिक्षण समितीच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ॲडव्होकेट प्रीती हर्षल रेवणे यांनी शिक्षण समिती सभापतीचा पदभार तर वंदना प्रदीप मडगे यांनी उपसभापती पदाची जबाबदारी स्वीकारली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर श्रीचंद तेजवाणी होते तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा, आमदार रवी राणा, उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नव्याने पदभार स्वीकारलेल्या सभापती आणि उपसभापती यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी विविध अपेक्षा व्यक्त केल्या. त्याचबरोबर शिक्षण समितीच्या सभापती कक्षाचे उद्घाटन आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर एकंदरीत उत्साहाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले. या पदग्रहण सोहळ्यात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांनी आपल्या मनोगतातून शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढविण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नवीन नेतृत्वामुळे शिक्षण समितीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अमरावतीत कामगार कल्याण उपायुक्त कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
युवा स्वाभिमानी पक्ष कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष विलास वाडेकर यांनी अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदाराच्या कथित दुर्लक्षावर थेट बोट ठेवत प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. वाडेकर यांच्या मते कामगारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाही आणि अनेक अर्ज प्रलंबितच राहतात. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कामगारांच्या हक्काच्या गृहोद्योग वस्तू आणि सुरक्षा किट वाटपाबाबत कोणतेही ठोस नियोजन नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. परिणामी शासनाच्या विविध योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय कार्यालयातील प्रशासकीय कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोप करत कामगारांवरील अन्याय तात्काळ थांबविला गेला नाही तर आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा वाडेकर यांनी दिला आहे. या इशाऱ्यामुळे कामगार वर्तुळात खळबळ उडाली असून आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझ्यासोबत आहेत स्वाभिमानी युवा पक्षाचे जिल्हाध्यक्ष, कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विलास भाऊ वाडेकर. काय समस्या आहे कामगारांच्या संदर्भात? आता आपण काय समस्या घेऊन आल्या होतात कामगार आयुक्तालयात? गेल्या 4-5 दिवसापासून इथे चक्रा मारत आहे आम्ही. आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला असं भेटलं का हे अधिकारी मुंबईला गेले, बाहेरगावी गेले आहे. 2-3 असे प्रश्न निर्माण झाले आणि कामगाराच्या आता येत्या 2 महिन्यापासून पुरा संपूर्ण जिल्ह्यात काम पेंडिंग आहे आणि ठेकेदाराच्या मनमानाने किट वाटप हे बंद आहे. आम्ही इथे किट वाटपच्या संदर्भात इथे आलो तर चर्चा करतो. ते म्हणतात की बा सगळं कलेक्टर साहेबाच्या आदेशाने चालू आहे आणि उडवाउडीची इथं उत्तर भेटते. आम्हाला इथं प्रतिसाद मिळत नाही आहे. अगोदर आम्हाला त्रास नव्हता. या येत्या 1.5 महिन्यातच आम्हाला भरपूर त्रास आहे. या त्रास आहे तर उद्या मी मुंबईला कामगार मंत्री आकाशदादा पुणकर यांच्यासमोर माननीय आमदार रविभाऊ राणा आम्ही सगळे मीटिंग होऊन इथची तक्रार करणार आहोत. गेल्या काही दिवसापासून जे काही सुरक्षा किट असते ते वाटपात काहीतरी नियोजन नव्हतं, त्यामुळे बंद करण्यात आलं. यावर आपण काहीतरी उपाययोजना केल्या आहेत का? नाही, नियोजन अगोदरचे जे अधिकारी होते जे हे होते ते नियोजन करत आहे. आता जे नवीन अधिकारी आले त्यांचं 1.5 महिन्यापासून काही नियोजन दिसत नाही आहे. नियोजन अजिबात दिसत नाही आहे आणि उडवाउडीचे उत्तर देत आहेत. म्हणजे असं आम्ही गृहीत धरत आहे का आता हे कामगार ऑफिस राहिलंच नाही आहे. तसं बी भाडे तत्वावर आहे. कामगार भवनासाठी आजपर्यंत यांनी कोणता पाठपुरावा केला नाही आणि ही इंटरेस्टिंग नाही. आले ड्युट्या करणे, आपलं काम होणे. त्यांना माहीत आहे की बा कोणी आलं विकासाचं काही करायचं नाही आपल्याला. आपल्याला 2-3 वर्ष इथं राहायचं आहे. बदली होईल, आपलं काम झालं, विषय झालं. जनतेचं आणि कामगाराचं यांना काहीच हित नाही आहे, अजिबात हित नाही आहे. बड्डेनेरा येथे कामगार भवनाकरिता जागा अशी म्हणजे रिझर्व केली होती. या संदर्भात आपण काय सांगणार? या संदर्भात उडावडीचं उत्तर आजपर्यंत इथून कोणताच एनओसी नाही, काहीच पाठपुरावा नाही. येतात 2-4 कागद दाखवतात, टाईमपास करतात. फक्त टाईमपास चालू आहे. पूर्ण टाईमपास चालू आहे इथं अजिबात काहीच अजिबात कामगाराची कामं होतही नाही. किट वाटपच्या संदर्भात तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं बंद केलं, ठीक आहे, कलेक्टर साहेबाचा आम्ही आदर करतो. तर ठेकेदाराची जास्त मनमानी आहे आणि ठेकेदारासंग काय आम्ही संशयही बाळगतो, सांगड बी होऊ शकते. म्हणजे ज्या ती ठेकेदार अगर निराशा घेत आहे, अगर अधिकारी जे नाही करत, सगळे अधिकाऱ्याशिवाय पण नाही. अधिकाऱ्याने अगर ठेकेदाराला बोललं तर कामगार अधिकारी म्हणजे काही एकदम साधीसुधी पोस्ट आहे काय आणि विभागीय आहे. 5 जिल्ह्याची विभागीय आहे. आपण कामगारासाठी वारंवार झटत असता, वारंवार त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडता, मात्र तरीसुद्धा तुम्हाला यश येत नाही. याच्यानंतरही समजा तुम्हाला जे प्रयत्न केले तर आपलं पाऊल काय पुढे कामगाराच्यासाठी? नाही, आता आखरी आम्ही स्टेप आला. आमदार साहेबांनी मला आता आदेश दिले की आता येत्या 8 दिवसाच्या अंतर अगर कामगाराचे प्रश्न निगडीत नाही झाले, स्वतः आमदार साहेब मंत्रालयात गाजवणार हा प्रश्न आणि आम्ही सगळे संपूर्ण जिल्ह्यातले कामगार, आदिवासी सगळे संपूर्ण कामगार इथे उपोषण करणार. म्हणजे ठरलं आहे ते. आम्ही आमच्या जीवाची बदली कारण इथं संपूर्ण भोंगळ कारभार आहे. इथं अजिबात कामगाराचे काम होत नाही आहे. आम्ही कंटाळलो. आखरी शेवटी आम्ही परत आणि कामगार भवनाच्या बारात तर अजिबात कामगार भवन असो का कामगार कल्याण मंडळ असो बिलकुल हे विषयच नाही घेत. याच्या अगोदरचे जे होते 2 म्हणजे अगोदर आहे की या 1.5 महिन्यापासून कारभार एकच म्हणजे असं अजिबात भोंगळ कारभार चालू आहे इथं इकडलेला आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर.
माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना खुलताबाद शहरातून समोर आली आहे. ज्या सासऱ्याने बापासारखी माया द्यायला हवी होती त्याने स्वतःच्या सुनेवर वर्षभर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. खुलताबाद येथील एका 23 वर्षीय विवाहितेचा विवाह 2019 मध्ये झाला होता. पीडिता आपल्या पती मुलासह सासरी सुखाने नांदत होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. पीडितेचा पती रात्रपाळीत कामावर असताना नराधम सासऱ्याने या संधीचा फायदा घेतला आणि सुनेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. पीडितेने या कृत्याचा वारंवार विरोध केला, मात्र सासरा तिला धमकावीत राहिला. संतापजनक बाब म्हणजे जेव्हा पीडितेने ही हकीकत आपल्या सासूला सांगितली तेव्हा सासूने कुणाला काही सांगू नको, मी त्याला समजावते असं म्हणत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु सासऱ्याचे अत्याचार थांबले नाहीत. जेव्हा पीडितेने आपल्या पतीकडे मदतीची अपेक्षा केली तेव्हा पतीने तिला आधार देण्याऐवजी सासऱ्याचीच पाठराखण केली. वडील तुझी काळजी घेत आहेत असं म्हणत त्याने पीडितेलाच दोषी ठरवलं आणि 4 महिन्यांपूर्वी तिला सोडून तो निघून गेला. अखेर अन्यायाचा डोंगर कोसळल्यानंतर पीडितेने हिंमत एकवटली आणि खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सासऱ्यावर अत्याचाराचा आणि पतीवर त्याला साथ दिल्याबद्दल सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल केलाय. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. खुलताबाद तालुक्यामध्ये एक संतापजनक घटना समोर आलेली आहे. चक्क सासऱ्याने सुनेवरती तब्बल 1 वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे. असं सांगितलं जातं की सुनेचा जो पती होता तो रात्री हॉटेलवरती खुलताबादच्या नाईट शिफ्टवरती कामावरती होता आणि तो रात्री गेल्यावरती सासरा जो आहे तो जबरदस्ती सुनेवरती लैंगिक अत्याचार करायचा. याच प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी आपण सध्या आहोत पोलीस निरीक्षक धनंजय फराटे सरांसोबत. आपण पुढची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल, ही अशी खळबळजनक घटना खुलताबाद तालुक्यातून समोर आलेली आहे. चक्क सासरा जो आहे तो सुनेवरती बलात्कार करायचा, काय अधिक माहिती आहे? खुलताबाद तालुक्यातील एका 23 वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये विवाहित महिलेचा पती जो आहे तो मागील 1.5 महिन्यापासून बेपत्ता आहे. एका दुसऱ्या प्रेम प्रकरणामध्ये तो घर सोडून निघून गेलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये विवाहित महिलेने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की तिचा सासरा जो आहे हा तिचा नवरा घरी नसताना तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार मागील 1 वर्षापासून करत होता आणि या सर्व प्रकाराला कंटाळून तिने पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्या तक्रारीने गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास PSI राजेश पाटील हे करत आहे. यातील जो मुख्य आरोपी आहे पीडितेचा सासरा याला अटक केलेली आहे आणि 4 दिवसाचा PCR सध्या पोलीस कोठडी त्याची चालू आहे. बरं, पण हे जे 1 वर्षापासून अत्याचार तिच्यावरती चालू होता तर त्या पीडित महिलेने कधी पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार द्यायची काही अशी प्रयत्न केला किंवा की घरच्यांना सांगितलं किंवा तिने FIR मध्ये काय म्हणजे असं नेमकं काय नमूद केलं? तिला कोणत्या प्रकारचा असा काही दबाव होता काही? FIR मध्ये जी हकीकत नमूद आहे त्यानुसार पीडितेने तिच्या घरामध्ये सासू आणि नवऱ्याला हा प्रकार सांगितला होता, परंतु त्याने ही गोष्ट समाजापासून आणि याच्यापासून लपवून ठेवली. पीडितेला दबाव टाकून बाहेर वाच्यता न करण्याबाबत त्यांनी दबाव टाकला होता. परंतु प्रसूतीसाठी सदर पीडित महिला ही मागील 1.5 महिन्यापूर्वी माहेरी आली होती. 15 दिवसापूर्वी तिची प्रसूती झाली आणि नंतर तिने माहेरच्या लोकांना ही गोष्ट सांगितली आणि माहेरचे लोक तिला पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि आल्यानंतर तिचा तक्रारीने गुन्हा दाखल केलेला आहे. बरं, जेव्हा लग्न झालं तेव्हा ती तरुणी जी आहे ती बालिक होती की नाबालिक होती? नाही, बालिक होते. याच्यामधले जे पीडित आहे हे 23 वर्षाचे आहे आणि त्याच्यामध्ये नाबालिकचा काही प्रश्न नाही, ती बालिकेचं लग्न. आता ते जे आरोपी आहे, जसं तुम्ही सांगितलं की त्यांच्या सासऱ्यावरती म्हणजे कारवाई चालू आहे आणि त्यांना तुम्ही PCR दिलेल्या 4 दिवसाचं वगैरे, आता पुढील कारवाई कशी राहणार? त्यांच्यावरती कशा प्रकारचे जर का गुन्हे जर का ते आरोपी सिद्ध झाले त्याच्यावरती कशा प्रकारचे गुन्हे दाखल होणार? BNS 64 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्या कलमानुसार जे तपास अपेक्षित आहे तो केलेला आहे. त्याप्रमाणे जे आहे चार्जशीट दाखल होईल आणि आरोपीला जास्तीत जास्त याच्या होण्यासाठी एव्हिडन्स गोळा केलेले आहेत आणि पुढील तपास चालू आहे. नक्कीच, जसं की आपण बघितलं हे तर आपल्यासोबत PI धनंजय फराटे सर आणि जसं की आपण बघितलं आरोपीवरती जशा प्रकारची कारवाई जे काही असेल ती कारवाई करण्यात येणार आहे. आता फक्त एवढंच पाहणं महत्त्वाचं आहे की खुलताबाद पोलीस खरंच त्या तरुणीला न्याय देऊ शकेल का, त्या तरुणीला न्याय भेटेल का आणि याच्या प्रकारची पुढची कारवाई कशी होईल ते पाहणं फारच महत्त्वाचं ठरणार आहे. सहकारी राजेश थोरातसोबत धवल गोलब, सिटी न्यूज, छत्रपती संभाजीनगर. नांदेड शहरातील देगलूर नाका भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महापालिकेकडून नाल्याचे काम सुरू असल्यामुळे परिसरात मोठा खड्डा खोदण्यात आला होता.
या खड्ड्यात पाणी साचलं होतं. दरम्यान परिसरातील 7 ते 10 वर्ष वयोगटातील 4 लहान मुलं खेळण्याकरिता त्या ठिकाणी गेलीत. खेळता खेळता त्यांचा तोल गेला आणि ती मुलं पाण्यात पडली. पाण्याची खोली जास्त असल्यामुळे आणि तात्काळ मदत न मिळाल्यामुळे 4ही मुलांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. मुलांना बाहेर काढण्यात आलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, तर नागरिकांकडून महापालिकेच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावातील शेतकरी फिरोज खान पठाण यांनी शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करत पारंपरिक पिकांऐवजी केशर आंब्याची बाग उभारली आहे. 6 एकर क्षेत्रात उभारलेल्या या आंबा बागेतून दरवर्षी साधारणतः 15 ते 16 टन उत्पादन मिळत आहे. योग्य व्यवस्थापन, पाणी नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ही बाग उत्तम फळ देत आहे. या बागेच्या देखभालीकरिता वर्षाला साधारणतः 1 लाख रुपये खर्च येतो. मात्र हा खर्च वगळता फिरोज खान पठाण यांना तब्बल 11 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. बदलत्या काळात शेतीचे नवे प्रयोग करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी इतर शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीसोबत फळबाग शेतीकडे वळावे असे आवाहन केले आहे. माझं नाव पठाण फिरोज खान आहे. मी अर्धापूरला राहतो. चनापूरला वावर आहे. 6 एकर आंब्याचा वावर आहे, केसर आंबा. आणि दरवर्षी हे 14-15 टन आंबा होते. यावर्षी बी चांगला झाला. थोडक्याने 7-8 औषध मारायला लागते. कमी मारायला लागते, कवा जास्त रोग प्रमाण. तसं काय जास्त मारायचे, रोग आले जास्त मारायला लागते, नाही आले तर कमी. तरी 1 लाख रुपये खर्च येते याला वर्षाला. कॅनल पाणी द्यायला लागते महिन्याला, 15 दिवसाला, महिन्याला. पीक आले तेव्हा तरी चांगलं पीक झालं, चांगली सुगी झाली. दरवर्षी सोयाबीन, हळद त्याला तेवढा काय भाव भेटायला नाही म्हणून हे आंबे फळबाग करायले आम्ही. आंबे लावले, हे केसर आंबे आहे, काश्मीरी ॲपल, बोर आहे, सीताफळ आहे. आता हे फळबागची शेती जास्ती करायली आम्ही. अंदाजे किती रुपयाचे उत्पन्न होतं? उत्पादन हे 6 एकरमध्ये यावर्षी 11 लाख रुपये झाले. वाशिम जिल्ह्यात सध्या उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत असून तापमान तब्बल 43 अंशाच्या जवळ पोहोचले आहे. या प्रचंड उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात उष्णतेने उच्चांक गाठला असून दुपारच्या वेळेत रस्ते अक्षरशः ओस पडलेले दिसत आहेत. तापमान 43 अंशाच्या जवळ गेल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे रुग्णही वाढू लागले आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उष्णतेमुळे त्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. उन्हापासून बचाव करण्याकरिता नागरिक विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. अनेक जण डोक्यावर गमछा, रुमाल, स्कार्फ बांधून बाहेर पडत आहेत. तसेच थंड पेय, पाणी आणि लिंबू पाणी यांचा वापर वाढला आहे. डॉक्टरांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भरपूर पाणी पिणे, हलके कपडे घालणे आणि उन्हात दीर्घकाळ न राहणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. नागपूरमध्ये राशनच्या वादातून थेट मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर तक्रारीचा व्हिडिओ पोस्ट केल्याचा राग मनात धरून दुकानदाराने युवकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर मध्यस्थी करायला गेलेल्या त्याच्या लहान भावालाही गंभीर जखमी करण्यात आलाय. ही घटना नागपूरमधील कळमना बस्ती परिसरात कंट्रोल प्रतिभा लॉनच्या बाजूला घडल्याची माहिती समोर येत आहे. राशन वितरणामध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत पीडित युवकाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमुळे संतप्त झालेल्या राशन दुकानदाराने युवकाला गाठत त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवकावर बेदम मारहाण करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर या भांडणात मध्ये पडलेल्या त्याच्या लहान भावालाही गंभीर जखमी करण्यात आलाय. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. जखमींवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पीडितांनी संबंधित दुकानदाराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
वाशिम शहरातही या जयंतीचा जल्लोष साजरा झाला. शहरातील प्रमुख चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण मोठ्या श्रद्धेने बाबासाहेबांना अभिवादन करीत राहिले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने चौक परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली. भव्य स्टेज, प्रकाश योजना आणि फुलांची सजावट यामुळे परिसर उजळून निघाला. तसेच विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे आणि शैक्षणिक संस्थांकडून रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज प्रबोधन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी बाबासाहेबांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात समानता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याच्या संकल्पना व्यक्त केल्या. नागपूरमधील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गंभीर घटना घडली आहे. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला परिसरात उत्साहाचे वातावरण असतानाच एका जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून आरोपींनी राग मनात ठेवला होता. याच पार्श्वभूमीवर संधी साधून त्यांनी संबंधित युवकावर सुऱ्याने हल्ला केलाय. या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत. सदरची घटना ही 14 एप्रिल रॅली संबंधित नव्हती. 13 तारखेला जो केक कटिंगचा कार्यक्रम असतो तर मोहल्ल्यातून नवीन बाबुळकडा मोहल्ल्यातून एक छोटीशी रॅली निघाली होती. त्यामध्ये फिर्यादी नामे साहिल देवेंद्र तेलमोरे हा ढोल वाजवत होता. तर ढोल वाजवत असताना तो पाणी पिण्यासाठी त्याचा एक मित्र आहे मोहल्ल्यातलाच बंटी याच्या घरासमोर थांबला व बंटीला पाणी आणायला सांगितले. परंतु यांचा व आरोपींचा एक जुना वाद झालेला होता. 3 ते 4 महिन्यापूर्वी फिर्यादीचा भाचा हा घरासमोर 2 वर्षाचा लहान भाचा घरासमोर खेळत असताना यातील एक अल्पवयीन आरोपींनी 6 सीट मोटरसायकल जोराने नेल्याने याने त्याला टोकले होते आणि यांनी या दोघात बाचाबाची झालेली होती. त्यावेळेस फिर्यादीने कोणतीच तक्रार पोलीस ठाणे याची दिलेली नव्हती. परंतु त्या बाचाबाचीचा आणि त्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी हा 13 तारखेच्या रात्री म्हणजे 14 तारीख सुरू झाल्यावर रात्री 1:30 वाजता ढोल वाजवून थकून बसला असताना रॅली समोर निघून गेली होती आणि त्यामुळे तो तिथे उभा होता बंटी त्याच्या मित्राच्या घरासमोर. तर यातील आरोपी क्रमांक 1 आंबा उर्फ वैभव शिंदे, आरोपी क्रमांक 2 प्रिन्स जांभूळकर व इतर 3 अल्पवयीन आरोपींनी त्याला एकटा उभा बघून जुन्या वादाच्या कारणावरून तिथे येऊन त्याला हातबुक्कीने मारहाण सुरू केली व त्यातील एका अल्पवयीन आरोपीने त्याच्या पाठीत सुरा खुपसला. आम्हाला ही माहिती मिळताच मेडिकलमध्ये सदर आरोपीला त्याचे मित्र आदी व इतर मित्र त्याला ॲडमिट करायला घेऊन गेले. आम्हाला ही माहिती मिळताच आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली व तात्काळ मेडिकलमध्ये पोहोचलो. तेव्हा डॉक्टरांनी असे सांगितले की सदर पीडित हा बोलण्याच्या स्थितीत नाही आहे. तरीसुद्धा आम्ही त्याच्याकडून आरोपींची नावं माहीत करून घेतली व इतर आरोपी यांना डिटेन करण्यात आले व त्यामध्ये अपक्रमांक 163/163/26 कलम 189 2 189 4 190 118(2) व 3(5) व महाराष्ट्र पोलीस कायदा 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सर्व आरोपितांना पकडण्यात आलेले आहे. तसेच अल्पवयीन आरोपी यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आलेले आहे आणि इतर कारवाई फॉरेन्सिक व्हॅन बोलवून तिथून पुरावे हस्तगत करण्याचा सुद्धा आम्ही केलेले आहेत आणि इतर तपास आता आम्ही करत आहोत. इतर 2 आरोपींचा आज आम्ही PCR घेणार आहोत. नाही, सध्या 2 आरोपींचं काही रेकॉर्ड नाही आहे. इतर मग अल्पवयीन आरोपींपैकी इतर 2 आरोपींचं रेकॉर्ड आहे. राज्य परिवहन महामंडळाचा मोठा निर्णय. आता एसटी प्रवास महाग नाही, परंतु स्वच्छ होणार का? आजपासून प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटावर 2 रुपयांचा स्वच्छता कर आकारण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये समाधान आणि प्रश्न दोन्हीही निर्माण झाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसमधील स्वच्छता सुधारण्याकरिता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटावर 2 रुपये स्वच्छता कर लागू करण्यात आला आहे. अनेक वेळा एसटी बसमध्ये कचरा साचलेला दिसतो, सीट्स अस्वच्छ असतात, तसेच बसच्या काचा धुळीने झाकलेल्या असतात. यामुळे प्रवाशांना अस्वस्थता आणि त्रास सहन करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने हा स्वच्छता कर लागू केला असून या निधीतून बसची नियमित साफसफाई, देखभाल आणि स्वच्छता राखली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत करताना स्पष्ट मागणी केली आहे की घेतला जाणारा हा 2 रुपयांचा कर प्रत्यक्षात बसच्या स्वच्छतेसाठी वापरला गेला पाहिजे. फक्त कर आकारून उपयोग नाही, तर एसटी बस खरोखर स्वच्छ आणि प्रवासयोग्य असणे गरजेचे आहे. आता हा निर्णय प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रावेर तालुक्यातील वाघोड शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेन लाईनचा विस्तार तुटल्यामुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या मक्याच्या पिकाचे मोठे नुकसान झालेत. ऐन काढणीच्या वेळी आलेल्या या आगीत अर्धा ते पाऊण एकर मका जळून खाक झालाय. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रावेर तालुक्यातील वाघोड शिवारातील मोरगाव रोडलगत ही घटना घडली आहे. शेतकरी प्रदीप पाटील यांनी तिसऱ्या हिस्सा पद्धतीने केलेल्या शेतातील मक्याचे पीक विस्तार तुटल्यामुळे लागलेल्या आगीत पूर्णतः जळून गेलेत. 4 महिन्यांच्या कष्टानंतर पीक काढणीसाठी तयार झाले होते, मात्र अचानक विस्तार तुटून जमिनीवर पडल्याने स्पार्किंग होऊन मक्याला आग लागली. सुदैवाने शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी धाव घेतली. रावेर नगरपालिकेच्या अग्निशमक दलालाही प्राचारण करण्यात आले. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत अर्धा ते पाऊण एकर मका जळून खाक झाला होता. या आगीत अंदाजे 20 क्विंटल उत्पादनाचे नुकसान झाले असून सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे 34,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आधीच अवकाळी पाऊस आणि वाढत्या खर्चांमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या घटनेमुळे आणखी आर्थिक संकट ओढवले आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी प्रदीप पाटील यांनी केली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांच्या वाढदिवसानिमित्त वातावरण उत्साहाने भरलेले शहरात पाहायला मिळाले. जगदीश गुप्ता मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जगदीश गुप्ता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, नगरसेवक प्रदीप हिवसे, संजय तिरथकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात जगदीश गुप्ता यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. आज आमचे नेते जे पुष्कळ वर्षापासून आमचे नेते आहेत, आजही आम्ही त्यांना आमचे नेता समजतो. त्यांच्या वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा दादा. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, चांगली तब्येत चांगली असो, आणखी तुमच्या मनोकामना सगळ्या पूर्ण हो, ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो आणि तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. शहरातील विविध भागांमध्ये बॅनर, पोस्टर आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याने हा वाढदिवस सोहळा जगदीश गुप्ता यांच्यासाठी विशेष ठरला. एकूणच जगदीश गुप्ता यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण समर्थकांमध्ये पाहायला मिळाले. आज माझ्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवारानं हा लहानसा कार्यक्रम ठेवला आहे. दरवर्षीप्रमाणे मित्र परिवाराचा प्रेम दर वाढदिवसाला मला भेटत असते. या सर्व मित्र परिवाराच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आयुष्यातला हा सुखद क्षण यासाठी सुद्धा आहे. दरवर्षी वाढदिवस माझा मित्र परिवार माझ्यासाठी साजरा करतो. त्यांना पुनश्च त्यांचा आभार व्यक्त करतो. जय श्रीराम.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांच्या वाढदिवसानिमित्त वातावरण उत्साहाने भरलेले शहरात पाहायला मिळाले. जगदीश गुप्ता मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जगदीश गुप्ता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, नगरसेवक प्रदीप हिवसे, संजय तिरथकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज आमचे नेते जे पुष्कळ वर्षापासून आमचे नेते आहेत, आजही आम्ही त्यांना आमचे नेता समजतो. त्यांच्या वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा दादा. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, चांगली तब्येत चांगली असो, आणखी तुमच्या मनोकामना सगळ्या पूर्ण हो, ईश्वरचरणी ही प्रार्थना करतो आणि तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. कार्यक्रमात जगदीश गुप्ता यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. शहरातील विविध भागांमध्ये बॅनर, पोस्टर आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याने हा वाढदिवस सोहळा जगदीश गुप्ता यांच्यासाठी विशेष ठरला. एकूणच जगदीश गुप्ता यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण समर्थकांमध्ये पाहायला मिळाले. आज माझ्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवारानं हा लहानसा कार्यक्रम ठेवला आहे. दरवर्षीप्रमाणे मित्र परिवाराचा प्रेम दर वाढदिवसाला मला भेटत असते. या सर्व मित्र परिवाराच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आयुष्यातला हा सुखद क्षण यासाठी सुद्धा आहे की दरवर्षी वाढदिवस माझा मित्र परिवार माझ्यासाठी साजरा करतो. त्यांना पुनश्च त्यांचा आभार व्यक्त करतो. जय श्रीराम. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RC सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.